श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत शाही ब्रेड मस्तानी. चला तर मग बघूया कशी तयार करायची, अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये. पाहुणे येणार असतील किंवा बर्थडे पार्टी असेल तर आपण लगेच 15 ते 20 मिनटामध्ये हा पदार्थ तयार करू शकतो डेझर्ट म्हणून. त्याकरता आपल्याला साहित्य लागणार आहे ब्रेड, दूध, काजू आणि साखर आणि तूप आणि गार्निशिंग करता ड्रायफ्रूट्स. आपल्याला 1 ग्लास जर मस्तानी बनवायची असेल तर आपल्याला 2 ब्रेड स्लाइस लागतील आणि 1 कप दूध, चवीनुसार साखर. सुरुवातीला आपल्याला दूध एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे. 1 मोठा कप आपण दूध घेतलेला आहे. ब्रेड आपल्याला मिल्क ब्रेड घ्यायची आहे. 7 ते 8 आपल्याला काजू घ्यायचे आहेत. 1 ग्लास मस्तानी बनवायची असेल तर. अगदी कमी साहित्यामध्ये आपली मस्तानी तयार होईल. एका कढईमध्ये आपण आधी दूध घ्यायचं आहे. त्यानंतर काजू आपल्याला मिक्सरमधनं बारीक करायचे आहेत. त्याची पूड तयार करायची आणि त्यामध्ये थोडं दूध घालून काजूची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आधी आपण काजूची पूड तयार करून घेतली, त्यानंतर थोडं दूध घालून आपण त्याची पेस्ट तयार करणार. त्याच दुधामध्ये आपण ती पेस्ट घालायची आहे आणि चवीनुसार साखर. नंतर हे दूध आपण गरम करायला ठेवणार. अगदी 10 मिनिटांमध्ये आपली बासुंदी तयार होईल, कारण आपण त्यामध्ये काजूची पेस्ट घातलेली असल्यामुळे दूध लगेच घट्ट होऊन येईल. 5 ते 10 मिनिट असं ढवळत राहायचं, लगेच आपली बासुंदी तयार होईल. साखर आपल्या आवडीनुसार घालायची. अचानक आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर गोड डेझर्ट काय करायचं, तर आपण शाही ब्रेड मस्तानी लगेच आपण तयार करू शकतो. लगेच आपली बासुंदी तयार झालेली आहे. ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या आणि कुठलाही गोल आपल्याला आकार कुठलाही आपण घेऊ शकतो. इथे मी गोल आकार घेते. सुरुवातीला आपण एका कढईमध्ये थोडं तूप घालून घेतोय आणि ब्रेडच्या ज्या स्लाइस आहेत त्याला गोल आकार येण्याकरता, जर तुम्हाला चौकोनी आकार आवडत असेल तर चौकोनी करायचे. इथे मी गोल आकार घेते. 4 स्लाइस अशा आपण तयार करून घेतोय 2 ब्रेड स्लाइसच्या. त्यानंतर ह्या स्लाइस आपल्याला तुपामध्ये लालसर होईपर्यंत तळायच्या आहेत. त्यामुळे आपण जेव्हा मस्तानी तयार करणार तेव्हा आपली ही ब्रेड खरपूस लागेल आपल्याला चवीला. अशा प्रकारे आपल्या 4 ब्रेड स्लाइस तयार झालेल्या आहेत. आता आपण तूप गरम करायला ठेवतोय. तूप आपलं गरम झालं का आपण त्यामध्ये ह्या स्लाइस तळून घ्यायच्या आहेत, लालसर होईस्तोवर. दूध, तूप आणि ब्रेड, ड्रायफ्रूट्स, त्यामुळे चव खूप छान, आपल्या मस्तानीची चव खूप छान होते. आणि ब्रेड खरपूस तळल्यामुळे क्रंचीनेस येतो. तूप गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये स्लाइस टाकणार आणि
तळून घेणार. अगदी 2 मिनटामध्ये आपले ब्रेड तळून तयार होतील. लालसर होईस्तोवर आपल्याला तळायचे आहेत. जर आपण कमी तळल्या तर त्या नरम राहतील, त्यामुळे थोड्या खरपूस तळायच्या आहेत. ब्रेडचा आणखी कुठला पदार्थ तुम्हाला पाहायला आवडेल नक्की कमेंट करा. अशा प्रकारे आपण आधी 2 स्लाईस तळून घेतलेल्या आहेत. उरलेल्या ज्या 2 स्लाईस आहेत त्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत. तुम्हाला हवे असले ते ड्रायफ्रूट्स यामध्ये तुम्ही घालू शकता. एक ग्लासचं हे मी प्रमाण दाखवते. तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर जास्त स्लाईस घ्यायच्या. दूधसुद्धा थोडं जास्त घ्यायचं आणि साखर ही आपल्या आवडीनुसार घालायची. आपल्या 4ही स्लाईस तळून तयार आहेत. अशा प्रकारे लालसर रंग येईस्तोवर आपण ब्रेड तळून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स क्रश करून घेतलेले आहेत. पिस्ता, काजू आणि बदाम. त्यानंतर आपण एक सर्विंग ग्लासमध्ये आधी आपण तयार केलेली थोडी बासुंदी घालायची आहे. त्यानंतर आपल्याला ब्रेडची स्लाईस त्यामध्ये घालायची आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स, परत थोडी बासुंदीवरती थोडे ड्रायफ्रूट्स आणि परत थोडी बासुंदी. अशा प्रकारे आपल्याला एक एक लेयर तयार करायची आहे. दुसरी स्लाईस आपण घातली, त्यावरती थोडी बासुंदी, त्यानंतर परत ड्रायफ्रूट्स. अशा प्रकारे आपल्याला 4ही स्लाईसच्या लेयर तयार करून घ्यायच्या आहेत. लहान मुलांना अतिशय आवडणारी अशी आपली डिश तयार आहे. घरीच बनवलेली आपण पौष्टिक अशी मस्तानी, आरोग्यासाठीही आपल्या उत्तम. सर्व आपण ड्रायफ्रूट्स यामध्ये घालतोय. त्यानंतर उरलेली बासुंदीसुद्धा आपण यामध्ये घालणार. गार्निशिंग करता आपण परत थोडे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि आपली शाही ब्रेड मस्तानी तयार. गार्निशिंग करता आपण चॉकलेट सिरपसुद्धा इथे यूज करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट अँड शेअर. प्लीज सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.